सुख झाले हो साजनी, 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 हा विठ्ठला काळ पाया
काळ माया पडे घडी काळ माया पडे घडी काळ माया पडे पंढरीचा लोहा पंढरीचा लोहा पंढरीचा सात वाट राजना सात वाट राजना बोसा सात वाट राजना बोसा सात वाट राजना चिंतिता जयासी चिंतिता जयासी चिंतिता जयासी चिंतिता जयासी मुक्ति मुक्ति का अनिरासी मुक्ति का अनिरासी मुक्ति मुक्ति का मारिदासी मुक्ति मुक्ति का मारिदासी मुक्ति मुक्ति का मारिदासी मुक्ति मुक्ति का मारिदासी पंढरी चरणा पंढरी चरणा पंढरी चरणा पंढरी चरणा उसा सात वाट राजना उसा सात वाट राजना सात वाट राजना सात वाट राजना भूसा सात वाट राजना भूसा सात वाट राजना हे वैकुंठासी जावे हे वैकुंठासी जावे हे वैकुंठासी जावे हे वैकुंठासी जावे तुका म्हणे ना जाणावे तुका म्हणे ना जाणावे तुका म्हणे ज्याच्या नावे तुका म्हणे ज्याच्या नावे तुका म्हणे ज्याच्या नावे तुका म्हणे ज्याच्या नावे पंढरी चरणा पंढरी राना पंढरी चरणा पंढरी राना उसा सात वाट राजना पुसा सात वाट राजना पुसा सात वाट राजना पुसा सात वाट राजना पुसा सात वाट राजना विठोबार कुमार
कळकाळ पाया पडे कळकाळ पाया पडे तो हा पंढरीचा राजा तो हा पंढरीचा राजा तो हा पंढरीचा राजा तो हा पंढरीचा
Baba
चिंतिता भुक्ति मुक्ति कामदासी तो कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला जगाचे जगद्गुरु जगद्वंदनीय साधू संत श्रीमंत वैराग्य मूर्ती देवनिवासी संत तुकाराम महाराज यांच्या गात्यातील सुंदर असा 4 चरणांचा सर्वांच्या पाठात नसणारा अभंग आजच्या 5व्या दिवसाच्या कीर्तन रूपी सेवेकरिता निवडलेला आहे. चैतन्य भूषण पाषाणभूषण कथामृत अशा जिजाई देहूचे संत तुकाराम महाराज मानवी जीवाला उपदेश करतात. काय उपदेश करतात? जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टविधी परोपकारी जगाचं कल्याण जगाचं हित जगाचा उद्धार जर कशामध्ये असेल देवाचं नाव आणि आपला धर्म ज्याला कळाला की त्याला देव मिळाला. ना मला देव कळतो ना मला धर्म कळतो ना मला देवाचं नाव कळतं तरी आम्ही म्हणतो आम्ही माणूस आहे. अरे देव जर कळत नसेल तर कसला माणूस आहे? देवाचं नाव कळत नसेल तर कोणता माणूस आहे? आणि आमचा धर्म कळत नसेल तर याला माणूस म्हणता येत नाही, याला पशु म्हणावं लागतं. साधू संतांनी सांगितलं ज्या देशामध्ये आमचा जन्म झाला तो देश सामान्य नाही. अरे आमचा जन्म झाला कशासाठी? ज्या देशामध्ये देव अवताराला आली त्या देवाची सेवा करण्यासाठी. पण नाही, हे हा देश सामान्य नाही. महाराष्ट्र भूमी संतांची भूमी ठरली, त्याला माझा भारत देश म्हणतात.
किंवा भारत माझा देश म्हणतो. आणि या भूमीमध्ये अनेक संत जन्माला आले, अनेक कुळामध्ये जन्माला आले, अनेक जातीमध्ये जन्माला आले, पण इथं जातीचा आणि पातीचा विचार केला जात नाही. तुका म्हणे ते पाहिले जातीचे एरी गबाळ्याचे काम म्हणे. इथं जातीवंताचं काम आहे. कोणत्या जातीवंतांचं काम आहे? ज्या देशामध्ये ज्याला देव कळतो त्या जातीवंतांचं काम आहे, म्हणजे त्या संतांचं काम आहे. संत दिसायला माणूस असतात पण ते असायला माणूस नसतात. ज्या देशामध्ये जे माणसं जे संत होऊन देवाला बोलली, देवासाठी काही वेडी झाली, वेड झाल्याशिवाय देव भेटत नाही. चातुर्य लपवी महत्व हारली. बरोबर आहे, चातुर्य लपवलं पाहिजे आणि महत्व भगवंताला दिलं पाहिजे. हा देश सामान्य नाही. मेरे देश की धरती उगले सोना उगली मेरे देश या देशामध्ये मातीत सोनं पेरलं तर उगवण्याचं सामर्थ्य, उगवण्याची शक्ती हे कोणाकडे तर या माणसाकडे आहे. म्हणून या महाराष्ट्रातली माती सुद्धा आमच्या मस्तकाला लावली तर आमच्यासाठी ते सोने. म्हणून प्रत्येक देवाच्या मंदिरात गेल्यानंतर काहीतरी कपाळाला लावावं लागतं, पण काही लोकांना कपाळालाच काही लावावं वाटत नाही. बरोबर आहे का नाही? गण्या नावाच्या माणसाची यादी भगवंताकडे गेली आणि भगवंताने यमाला आज्ञा दिली. यमाला सांगितलं, जा गण्या नावाच्या माणसाचं आयुष्य संपलं, त्याला उचल आणि घेऊन ये. उचलून घेऊन ये म्हणल्या गण्यानं पहिल्या क्रमांकाला नाव लिहिला, निघाला. अमक्या अमक्या गावामध्ये गण्याचं पहिल्या यादीत पहिल्या पेजला पहिल्या रेषेला नाव आहे. यमाने विचार केला, त्याला नेण्याची वेळ झाली नाही. एक आंब्याचा वृक्ष पाहिला ना, आंब्याच्या वृक्षाखाली अंतरून केलं. येम थोडासा झोपी गेला. झोपी गेल्यानंतर यमाची झोप झाली आणि यमाना जाग आली. यमाच्या बाजूला एक सामान्य व्यक्ती झोपलेला होता. येम जाण्याच्या अगोदर तो व्यक्ती झोपलेला होता आणि हा येम जाऊन त्याच्या बाजूला झोपला आणि बरोबर त्याचं गण्याचं नाव होतं. पण गण्या असा सकाळी जाऊन झोपला होता की गावात पारायण नको, काकडा नको, हरिपाठ नको, कथा नको. याचा कंटाळा आलाय, म्हणला झोप घ्यावं, म्हणला गावाच्या बाहेर जाऊन. नेमोनेमी हा झोप घ्यावा म्हणला की त्या गण्या वेळेवर उठला आणि वेळेवर उठल्यावर यमानं त्याला विचारलं, राम 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 राम, का हो तुम्ही पुण्या गावचे? म्हणलं हे दिसतंय हे माझंच गाव आहे, या गावातला मी सुपुत्र आहे. तुमचं नाव काय आहे? म्हणलं माझं नाव गण्या आहे. यमानं डायरी काढली, डायरीत पाहिलं, पहिल्या पेजला पहिल्या क्रमांकाला गण्याचं नाव दिसलं. अरे बाबा, तू तरी इथं बिनधास्त झोपलास आणि भगवंताच्या यादीमध्ये तुला नेण्यासाठी मला पाठवलंय. तुझं मरणाच्या यादीमध्ये तुझं नाव आले, मरणाच्या यादीत तुझं नाव आले, तुला नेण्यासाठी मी आलोय. म्हणलं त्यानं म्हणला बरोबर आहे. म्हणला हे गाव माझं आहे, या गावातला सुपुत्र मी आहे, गण्या नाव माझं आहे आणि तुम्ही मलाच नेण्यासाठी आलात. पण ऐक ना, त्याचं पुढे वर्णन केलेलं आहे की ज्याला मी नेण्यासाठी आलो त्याच्या कपाळाला गंध नाही, मग मी तर कुठे लावतोय व गंध? म्हणला. आणि पुन्हा यानं गण्यानं म्हणला नाही, म्हणला तुमच्या कपाळाला गंध दिसतो किंवा? म्हणला. गण्यानं असा हात लावला आणि बघितला. अरे बापरे, मी कधीच आहो. म्हणला तुम्हाला काही वेळ लागले का हो येम दादा? हे गंध नाही. म्हणला सकाळी येऊन असा उताना झोपलो होतो, कावळ्यानं हागलंय. म्हणला पण माझा नावीला जाय बाबा, गंधाचा आणि त्याचा कलर एकच आहे. म्हणला म्हणून तुला मला उचलता येत नाही. मस्तकावर पशुनशू केला तर आम्हाला यमाच्या तावडीतून सुटता येतं. मग आम्ही जर सामान्य जीवानं भगवंताच्या नावाचा गंध आमच्या मस्तकाला लावला तर आम्हाला काळाच्या तावडीतून सुटता येतं. विठ्ठल गंधाचा महिमा एवढा असेल तर सामान्य गळ्यामध्ये घातलेल्या माळेचा महिमा काय असेल? आम्हाला माळ आवडत नाही, आम्हाला घालावी वाटत नाही, कुणाला आम्हाला माळ घातली नाही, आम्ही तेव्हाच घातलो असतो. हा संवाद एकमेकाच्या चर्चेतून निघाला जातो. पण ऐका, हजारो प्रकारचे दागिने अंगावर घातले तर मेल्यानंतर सगळा समाज ते काढून घेण्याच्या प्रयत्नात असतो. पण एखाद्यानं रुद्राक्षाची माळ किंवा तुळशीची माळ हृदयावर घातली तर ऐका, त्याला मात्र कुणी काढून घेण्याच्या प्रयत्नात नसतो. मग सोनं घातलं तर आमच्यावर चोराचं लक्ष असतं आणि रुद्राक्षाची किंवा तुळशीची माळ आम्ही घातली तर आमच्यावर भगवंताचं लक्ष असतं.
पण भगवंताचं ज्याच्यामुळे आमच्यावर लक्ष आहे त्याची आम्हाला लाज वाटते आणि जगाचं आमच्यावर लक्ष आहे ते आम्ही घालून मिरवतो म्हणून त्याच्यामध्ये धोका आहे आणि याच्यामध्ये सुख आहे. तुळसी माळ गळा गोपी चंदन टिळा चंदन टिळा हृदयी कळवळा वैष्णवांच्या त्याला म्हणतात वैष्णव, त्याला म्हणतात संत, त्याला म्हणतात साधू आणि त्याला म्हणतात नामधारक. मग मला सांगा या 4 पायऱ्या आम्हाला उतरण्यासाठी काय करावं लागतं? आम्ही झालोय साधू पण आम्हाला नाही कळत देव, आम्ही झालोय संत पण नाही कळत भगवंत, झालोय वैष्णव पण नाही कळवळा. बरोबर आहे, घेतोय नाम करतोय भजन, बरोबर आहे, घेतोय नाम करतोय भजन पण याच्यासाठी वेळच मिळत नाही. काय करावं? बरेच जण म्हणतात घ्यावं वाटतं नावन करावं वाटतं भजन पण आम्हाला वेळच मिळत नाही. ऐका, देवासाठी देवाच्या नावासाठी महिला मंडळ आम्हाला वेळ मिळत नाही. संसारातली माणसं जिंकता 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 आपला काळ जवळ येतो आणि त्या स्त्रीला शेवटी म्हणावं लागतं की या संसाराच्या पायीन देवा आठवला नाही. बरोबर आहे, कोणी नाही रे कुणाची आहे एकरे जायचे एम येती बांधुनी नीती जग मुखाकडे पाहती. फक्त दारातून लोक म्हणतात चला हो तोंड बघून येऊ एक बार. मेल्यावर तोंड बघून काही उपयोग आहे का त्याचा? जिवंतपणी तोंड बघितलं पाहिजे. नाही कळवळ आहे, स्त्रीचं जीवन असं आहे. खर तर मी तुम्हाला अचानक सापडलेला कावळा आहे बरं. धनलाभ झालेला आहे विजय भैयाचा अचानक, कान तुमच्या पदरात आणून टाकलं मला, है की नाही? भाग्य आहे तुमचं बी आणि माझं बी भाग्य आहे. आमचा मोर्चा जर काढला तर रस्ता पुरायचा नाही, एवढी लोकसंख्या आमची. हा बरोबर आहे का? हा मत जास्त कोणाला पडलो? वार करायला किती वारकरी येतो. आमचं महिला मंडळ किती आहे बघा जरा, टाका बरं नजर त्यांच्यावर. लगीन तर झाले की देवा तुमचे? लगीन लगीन मालकीन आली का नाही? बरी गेल्या, बरं झालं मोकळं केल्या एकदा. अडकली ही कवने भेटी आंधळ्याची काठी, जा बी नको राहा बी नको, हे की नाही? मुक्तच केलं. कुठं होतो आपण? महिला मंडळ, बरोबर आहे की नाही? स्त्रीचं जीवन असं आहे, आई सोडावी लागते. लक्ष द्या माझ्याकडे, माझं कीर्तन तुमच्यासाठी आहे. महिला मंडळ, आई सोडावी लागते, सासू स्वीकारावी लागते. बरोबर आहे, पण आईच्या ठिकाणी निस्वार्थ प्रेम आहे, सासूच्या ठिकाणी स्वार्थी प्रेम आहे. आई सोडावी, सासू स्वीकारावी, बाप सोडावा, सासरा स्वीकारावा, भाऊ सोडावा, दीर स्वीकारावा, बहीण सोडावी, ननंद स्वीकारावी. एका पतीच्या मोबदल्यामध्ये अख्खं माहेर सोडावं आणि सासर स्वीकारावं. माहेरचे म्हणतात तुझं घर संपलं,
बरोबर आहे. लग्न झाल्यावर माहेरचे म्हणतात तुझं घर संपलं, आणि दुःख झाल्यावर सासरचे म्हणतात हे घर तुझं नाही. बरोबर आहे का? मग मला सांगा, माहेरच्यानी म्हणावं हे तू बेघर आहे, आणि सासरच्यानी म्हणावं हे घर तुझं नाही. मग तुमचं आमचं घर कुठं आहे? कुठं आहे? जिथं 3.5 हाताची जागा लिहिली त्या ठिकाणी तुमचं आणि आमचं घर आहे. आयुष्यात कधी आपली सासू होत नाही लक्षात ठेवा. कधी बापासारखं प्रेम द्या, कधी आपला सासरा आपला होत नाही, आपला दीर कधी होत नाही, आपली ननंद कधी होत नाही, आपला पती सुद्धा कधीतरी बेईमान होतो. त्याला पोटभर नाही जेवण द्या, त्याचे वेळेवर कपडे नाही धुवा, त्याला त्याचं घरकाम वेळेवर नाही करा, पती सुद्धा आपल्यावर रागावतो. संसारातली माणसं आपली करता 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 आपलं आयुष्य निघून जातं, आणि दुःखाचा डोंगर ज्या वेळेस आपल्या समोर येतो, संसारातल्या माणसांनी आपल्याला नाकारलं की धारेश्वराची तुम्हाला आम्हाला आठवण येते. मग त्यावेळेस म्हणतो, हे देवा, आजपासून मी कुणाच्या नावाची चर्चा करणार नाही, कुणाचं गुणगान गाणार नाही, कुणाचं चिंतन करणार नाही, कुणाची सेवा करणार नाही. आज मी कुठं आले? तुझ्या नामाचे पोवाडे गायला आले, तुझ्या रूपाचे पोवाडे गायला आले, तुझ्या चिंतनाचे पोवाडे गायला आले, आणि आज मी तुझ्या मंदिरात तुझे पोवाडे गायला आले. आणि ज्या दिवशी त्या धारेश्वराचे पोवाडे अंतःकरणातून गाल, त्या दिवशी तू देव म्हणतो, जगात जर तुझं कोणी नसेल तर ऐक, देव माझा मी देवाचा, हीच माझी सत्य वाचा. मी आजपासून माझी वाचा ही संसारासाठी नाही, आजपासून माझी ही वाचा कुणासाठी? देवा तुझ्यासाठी. का देवासाठी? आलो शरण तुला भगवंता, आलो शरण तुला भगवंता, देवा, पण तुला मी आज स्वीकारले. म्हणून खरं सांगू, इथं येत असताना सगळ्या गोष्टीचा त्याग करा, तर तो तुम्हाला जवळ घेतो. अरे हजारो काम जरी आईच्या हातात असले, तिचं लेकरू जर रडत असलं तर पळत जाऊन आई काम सोडून देते, ताटातला घास हातातला टाकते, आणि आपल्या लेकराला हृदयाला लावते, आणि त्याचं रडणं थांबवते. तसं भगवंताशी जर एकरूप झाला तर देव हजारो भक्ताला दूर लोटतो, आणि तुम्हाला खुशीत घेऊन तुमच्यावर हात फिरवतो. याला प्रमाण आहे, लावून हात कुरवाडीला माता, सांगितली चिंता न कराय. बस आज माझा झालायस ना, माझे पोवाडे गातोस, माझं गुणगान करतो, माझ्या कुशीत आलास. तुका म्हणे जवळी आले, उभे केले समज. पण आजपासून मी तुला सोडणार नाही, पण एकच कर, माझ्या नामाचा पोवाडा गात्रा, माझ्या नावाची चर्चा कर,
माझ्या नावाचं गुणगान करन. ज्या दिवशी चर्चा पोवाडा गुणगान 3 गोष्टी एकत्रित होतीस त्या दिवशी माझी कृपा माझा वर्षाव तुझ्यावर असेल. अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात ज्याची गर्जना करता. गर्जना याचा अर्थ आहे चर्चा, चर्चा याचा अर्थ आहे पोवाडा. एखाद्याचे आपण गुणगान गातो बघा, गातो की नाही? एखाद्या कट्यावर वट्यावर बसलं की चर्चा करतो की नाही? ती अशी ही असा तो तसा ते तसे, त्याला चर्चा म्हणावं. आणि एखाद्याचं चांगलं झालं की आपण म्हणतो बाई काय नव्हतं त्यानं पण एवढं कमावलं काय त्याचे पोवाडे गावं. बरोबर आहे का नाही? पोवाडा या शब्दाचा अर्थ आहे लोकांचं कौतुक. चर्चा या शब्दाचा अर्थ आहे लोकांची निंदा. बरोबर आहे? पोवाडे छत्रपती शिवाजी महाराजांनी गायले, त्या सुद्धा रचनेला पोवाडा शब्द दिला. मग आम्ही लोकांची स्तुती करतो त्याला सुद्धा पोवाडा शब्द देता येतो. पण आम्हाला नकोय चर्चा, नकोय स्तुती, पण फक्त आम्हाला पोवाडे गायचे. कौतुक वाटे झाली या वेचाचे, नाम मंगळाचे तेने. आम्हाला पोवाडा गायचा, पण देवाविषयी सोडून जगात कुणाचाच पोवाडा गायचा, ना कुणाची निंदा ना कुणाची स्तुती. याच्यासाठी संत म्हणून जन्माला यावं लागतं. आणि संत होणं एवढं सोपं नाही. 5 जातीतले संत पंचायतन म्हणून निर्माण झाले. 5 जातीतले संत एकत्रित आले, पण 5 संतांनी एकच कामं केली नाहीत. पहिल्या सुरू पंढरपूरला गेल्यानंतर आपण ज्याच्या ताटातला बुका लावतो ते संत कोणते? लाव का पंढरपूरला? झोपल्या का काय? हा जागे. आपण पंढरपूरला गेल्यावर कोणाच्या ताटातला बुका कपाळाला लावतो? कुणाच्या लावतो? चोकोबारायाच्या. कोण आहेत चोकोबाराय? जोहार माय बाप जोहार मी महाराचा महार. पण आपण विचार करत नाही हा कोण आहे? ज्याच्या पत्नीचं बाळंतपण भगवंतानं केलं, अशी भक्ती त्याची आजरामर ठरली. म्हणून आज आपल्यासाठी देवाकड तोंड करून ताटात बुक्का घेऊन बसला, म्हणून त्याचे पोवाडे तुम्हा आम्हाला गावं लागतं. बरोबर आहे? नटखट यावे
माझ्या ताटातला बुक्का लावावं आणि शुद्ध होऊन जावं. भाव भक्ती दौंडी चोखा मेळा. दौंडी या शब्दाचा अर्थ आहे, पूर्वी गावात ते रेशन दुकानात माल आला की ऐका हो, 2 रुपये किलो गहू, 2 रुपये किलो तांदूळ, डंग 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 डंग. अशी दौंडी होती पहिलं. आणि दुसरी दौंडी सांगू का आता कोणती? गुरुजी कुठे गेली मॅडम आपली? तो का तिथंच आहे. दुसरी दवंडी कोणची सांगू का? पूर्वी येसकर आपल्या दारात येत होता बघा. तुमच्याकडे येत होता का? त्याला काय म्हणतात? भाकर मागायला संध्याकाळी. हा, येसकरच म्हणतात. तुमच्यात आणि आमच्यात अंतरलंही नाही, त्याच्यामुळं भाषा एकच आहे. आणि माझं तर बोलणं कानपुडीच उघडते या माणसाची. आता बाबा वर्षभर हसत राहतील. वरी गेली मोकळं केलं. तसं ती येसकर संध्याकाळी आपल्या दारात यायचा आणि त्यानं म्हणायचा भाकर वाडा ओ भाकर वाडा. मग अर्धी कोरका आपण वाढायचं आणि मग आपल्या लेकराला बाहेर वासा झाला की त्याच्यात टोपलीत आणून आपल्या लेकराला चारायचं. मग ते कोणते असायचे? जोहार माय बाप जोहार, मी महाराचा महार. पण ब्राह्मण सुद्धा त्याच्या चरणावर नतमस्तक होतो. याला कारण जर कोणतं असेल तर देवाची सेवा केलेली आहे. हे परमार्थाची पहिली पायरी. दुसरी पायरी ऐका, संत नामदेव महाराजाचं दर्शन घेतो. पांडुरंगाचं घेतो का नाही मला माहिती नाही, पण नामदेव महाराजाचं घेतो. नामदेव महाराज कोणत्या जातीत आहेत? तर शिंपी कुळातले आहेत. बरोबर आहे. आपण विचार करत नाही हे शिंपेचे आहेत. आपण त्याच्या चरणावर नतमस्तक होतो आणि दर्शन घेऊन माघारी येतो. ज्याला श्वानाच्या रूपामध्ये भगवंत भेटला अशा नामदेवाला आपण शरण जातो, पण देवाला जात नाही. याला म्हणावं संत. तिसरं दर्शन तुम्ही आणि आम्ही घेतो. कुणाचं? एका वेसेची मुलगी भक्ती करून धन्य झाली, कानो पात्राला देवाने मंदिरात जागा दिली. बरोबर आहे का? त्या स्त्रीचं दर्शन घेतो आणि चौथ्या वेळेस मग पांडुरंग परमात्म्याचं दर्शन घेऊन माघारी येतो. 2 मुंग्या होत्या म्हणून मुंग्या माहित आता का? ऊसाला लागतात बघा. हा, त्या अशा मुंग्या बाहेर उभा टाकल्या. 2 मुंग्या. तुम्ही नाही बरं, मुंग्या लक्ष द्या माझ्याकडे. ती मुंग्या उभा टाकल्या आणि ते 2 जण म्हणून ह्याला बाई 5 दिवस झाले सगळे महाराज पांडुरंगाच चांगले आहेत म्हणल्या. लई वर्णन करल्या देवाच म्हणल्या. जावं ग माय देवाला दर्शन घेऊन यावं देवाचं म्हणाल्या ती मुंग्या. एका मुंगीनं म्हणली बाई तुला जायचं झालं तर जा. तुम्ही नाही बरं मुंगीनं का दुसऱ्या मुंगीला. हा, हुशार आहे त्या बाया आमच्या. हा, तुला जायचं तर जा बाई, मला काही नको म्हणली. पण जिची इच्छा झाली तिला झोपच येईना त्या मुंगीला. घरी गेली ना तिनं, तिच्या कीर्तन झाल्यावर झोपच येईना. मग तिनं म्हणली काय करू बाई, झोपच येईना गेली. जावं अशी इच्छा झाली म्हणली, पण कुणाच्या संगतीत जाऊ म्हणली. आणि नेमोनेमी फिरत 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 आमच्या महाराजाच्या घरी गेली. का नाव आहे महाराजाचं? उद्धव महाराज. विटेकर उद्धव महाराज, मुंजाळ महाराज, विटेकर महाराजाच्या घरी गेली. जाऊ द्या, नाव बी मुंजाळ आहे महाराजाचा, मुंगी बी गेली महाराजाच्या घरी. सहज बोलले घेऊ का असा टोला लागते बघा. आता काय मला काय नाव माहित होतं का? पण आता महाराजाशी बोलावं, आता त्यांची माझी ओळख झाली म्हणून घेतलं महाराजाला दृष्टांतात. आणि सिद्धांतन दृष्टांत असलं तर तुम्हाला झोप लागत नाही, सिद्धांतन दृष्टांत नसलं की तुम्हाला झोप लागते. तसं ती मुंगी गेली, त्यांनी आपले कीर्तनावून गेले ना, असं खमेस काढून अडकावले. असं वारकऱ्याच्या अंगावर कपडे लिहित ठेवतात कारभंगाराचे, असं अडकावल्यावर त्या मुंगी गावभर फिरली आणि नेमकं महाराजाच्या घरी गेली. आणि महाराज पत्नीला म्हणू लागले देवाचं लगीन आहे बघ आता, आणि मी उद्या जाणार आहोत, तुला सांगतो. एक काम कर, माझ्या बॅगमध्ये धोतर भर, लुंगी घाल, तांब्या घाल, आणि मी सकाळच्या गाडीला जातो, संध्याकाळी माघारी येतो. हा संवाद दारात त्या घरात गेलेल्या मुंगीनं ऐकिला. आणि त्या मुंगीनं म्हणली बरं झालं माय म्हणली, आता जाते ह्या महाराजासोबत म्हणली. जाऊन किशात बसली. सकाळी महाराज उठले, बायकोनं पाणी तापवून ठेवली, भडं 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 आंघोळ केले, अंगात खमीस घातले, हातात चहा दिली, पेले, जाऊन एसटीत बसली. गेली मुंगी बी पंढरपुरात. काढले चंद्रभागेच्या काठावर खमीस काढून ठेवले, बुडूक बुडूक बुडून आले. मुंगीनं म्हणली माय मला इथून ठेवून जायचं. महाराज म्हणली. खिशातून निघाली. महाराज काय करतात बघितली. मुंगी बी जाऊन चंद्रभागेत स्नान करून माघारी आली आणि पटकन जाऊन खिशात बसली. घातले महाराजांना अंगात खमीस. गेले चोकोबरायाकडे, नामदेव महाराजाकडे, कानोपात्रेकडे, पांडुरंगाकडे, रखुमाईकडे, निघाले डाव्या हाताला बाहेर.
आणि मग महाराजांना म्हणले लई तोंड आंबट पडलं म्हणले. आता सकाळपासून बसलो एसटीत म्हणले त्याच्या वेळेला लईच आंबट पडले म्हणजे आंबट पल्ल्यावर का खात्यात तोंड आंबट पल्ल्यावर ते हे त्यांचा प्रश्न नाही हा तुमचा प्रश्न आहे. का खात्यात दुपारी अजून का खात्यात बाबा तोंड आंबट पल्ल्यावर तंबाखू. अरे माझा पट्ट्या खरं उत्तर दिलं समर्पक. तू का म्हणे गुन्हा तंबाखूला चुना तंबाखू. आता तंबाखू ठेवतात कुठं खिशात. ठेव काय असली माणसं राहावं कीर्तनाला. तंबाखू खिशात ठेवतात. मुंगी कुठं होती माय खिशात. वा हुशार आहे तू. ती खिशात मुंगी. असं ती तंबाखूची पुडी काढायला गेले की खिशातून मुंगी खाली पडली. खिशातून मुंगी खाली पडली की मुंगी अशी भरभर भरभर लांब गेली आणि मुंगी म्हणू लागली काय करते वारकरी बघावं. वारकऱ्यानं आपलं थोडी तंबाखू घेतली चुना लावला तर मुंगीनं म्हणली वारकरी तंबाखूला चुना लावतंय तोपर्यंत म्याबी गावातल्या मुंगीला चुनाच लावते म्हणली. आणि तिनं तिच्या जवळ होता मोबाईल. हा तुमच्याकडं नाही मुंगीकडं. हा तिनं आपला मोबाईल काढली आणि गावातल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केली. ट्रिंग 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 ट्रिंग. गावातल्या मुंगीला असं उचलल्यावर म्हणली येऊ 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 बघितलीस का म्हणली. तिने म्हणली कुठं आहेस ग म्हणली. आली की बाई पंढरपूरला. अगं पण कसं गेलीस बघ हे बघ माझी नामदेव पायरी माझ्या पांडुरंगाचा कळस माझ्या देवाचं लगीन माझ्या देवाचा सोहळा म्हणली. पण बाई तू गेलीस कसं ग म्हणली. बरोबर आहे पंढरपुरात आहेस पण तू गेलीस कसं. तिने म्हणली तुला काय सांगू बाई अर्ध तिकीट नाही फुल तिकीट नाही तिकीटच नाही. माय का तुझं नशीब आहे ग म्हणली. पुन्हा दुसरी गोष्ट म्हणली धक्काबुक्की नाही चंगराचंगरी नाही ढकला ढकली नाही म्हणली. माय मग फायदा झाला की ग म्हणली. पुन्हा म्हणली हे बघ म्हणली टोल नाका नाही आडवा आडवी नाही काही नाही तित्त बसले आणि इत्तच उतरले म्हणली. मग का नशीब चांगलं काढून आलीस ग. आणि कसं गेलीस कुणाच्या संगतीत गेलीस. तिने म्हणली तुला खरं सांगू का म्हणली ऐक म्हणली ज्याच्या संगतीत गेले तो होता संत. लक्ष द्या ज्याच्या संगतीत गेले तो होता संत. त्याच्या खिशात बसून पंढरपूर पर्यंत आले. ते नामाची गर्जना करीत होता आणि त्या संतांनी माझ्या हाताला धरलं आणि मला आज भेटविला माझा सखा भगवंत म्हणली. एका वारकऱ्याच्या संगतीमध्ये 4 पायाच्या मुंगीचा जर उद्धार होत असेल तर लाखो रुपये खर्च करून आम्ही सप्ते करतोय. आमच्या या अल्लड जीवाचा का उद्धार होत नसेल हो. होतय पण ऐका संतांची पायी खर्चावे शरीर बोलतो कबीर कमालासी. इथं जीवन खर्च केलं इथं आयुष्य खर्च केलं इथं काया वाचेनं भजन केलं याची गर्जना केली की आमचा उद्धार होतो. म्हणून आम्हाला अनेक जातीच्या संतांनी तेच सांगितलं. काय सांगितलं देवाचं पवाडे गा. पण देवाचे पवाडे गायला आम्हाला वेळ मिळत नाही. देवाचे गुणगान गायला आम्हाला वेळ मिळत नाही. म्हणून पहिले संत ज्यावेळेस निर्माण झाले ते संत नामदेव महाराज. 5 संतांची पायरी म्हणून सांगितली. पहिले संत नामदेव महाराज संगतीनं घडले. त्या नामदेव महाराजानं देवाला केवळ नाम वाहिलं काहीच दिलं नाही. दुसरे संत अवताराला आले ते ज्ञानेश्वर माऊली. त्या ज्ञानेश्वर माऊलीने देवाला केवळ ज्ञान दिलं. 16व्या वर्षी त्यांनी ज्ञानेश्वरी लिहिली. 22व्या वर्षी समाधिस्थ अवस्था घेतली. जगाला चांगदेव 65 दिली. जगाला ज्ञानेश्वर हरिपाठ दिला. मग मला सांगा त्या ज्ञानदेवानी जगाला ज्ञान दिलं त्याला ज्ञान अधिक देव हे दुसरे संत आहेत. तिसरे संत जन्माला आले. त्या संतांचं नाव आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज पैठण. त्या संतांच्या घरी 36 वर्ष माझ्या भगवंतानं काम केलं. त्यांनी काय दिलं काय दिलं काही दिलं नाही. अरे देवाला फक्त ओळखता सुद्धा आलं नाही एवढी भक्ती केली. त्या देवाच्या घरी कावडीने ज्या घरी
हरी चक्र पाणी पाणी वाय चक्र पाणी पाणी वाहू लागला ज्याच्या घरी त्या संतांचं नाव आहे शांती ब्रह्म एकनाथ महाराज. चौथे संत जन्माला आले त्या संतांचं नाव आहे संत तुकाराम महाराज. काय होतं त्या संतांकडे? वैराग्य होतं. आणि पाचवे संत जन्माला आले संत निळोबा महाराज. त्या निळोबा महाराजांनी काय सांगितलं? केली पाय वाट केली पाय उलंघिला माया घाट. माया घाट म्हणजे संसार. उलंघिला माया घाट जिही हरी आठविला जिवे हृदयही धरिला. चिंतनानं आम्ही आमच्या हृदयामध्ये धरला. ही 5 संत. आता 5 देव ऐका, लक्ष देऊन ऐका बरं. धर्माला मान्य, शास्त्राला मान्य, संताला मान्य, जगाला मान्य, पूजेला मान्य. पहिली देवता कोणती देवता? गणपती बाप्पा. पहिली देवता गणपती आहे. बरे, गणपती ही निर्गुण आणि सगुण रूपामध्ये आहे. निर्गुणाची पूजा आहे आणि सगुणाची पूजा आहे. बरोबर आहे. निर्गुण कोणतं रूप आहे? कोणतं आहे महिला मंडळ? निर्गुण रूप कोणतं? बरं, तुम्हाला निर्गुण रूप कोणतं? सुपारी. बरोबर आहे का? आपण सुपारीची पूजा करतो का डायरेक्ट मूर्तीची पूजा करतो? पानावर ठेवतो आम्ही सुपारी. कशासाठी ठेवतो? गणपती म्हणून पानावर ठेवून त्याची पूजा करतो. मग ते सुपारी निर्गुण आहे आणि मूर्ती हे सगुण आहे. बरोबर आहे का? तुम्हाला उदाहरण देते याला. नवीन पोराचं लग्न झालं. नवीन पोराचं मृदंग वाजवणारे झाले का? तुझं नाही, तुझं झालेलं माहित आहे नाही का? बाबा तू जाऊ द्या, आमच्या पटकेवाल्या बाबाला विचारू. बाबा लगीन लगीन सुमकुटरी ज्ञानबत्तीला लगीन झालंय का? झाले. बर, जर ऐकू येत नाही काय घेऊन? जर ऐकू येत नाही त्यांना. मग लगीन झाल्यावर आपल्या एक विधी असतो आपल्या घरात. कोणता? कोणता बाबा? सत्यनारायण. घातला होता का? लगीन झाल्यावर घातला होता का? हा, घालावंच लागते म्हणजे घातलाच होता. सत्यनारायण महापूजा. नेमोनेमी लग्न झालं, 8 दिवस झाले आणि गत पडला. गत पडल्यावर पोरगी माहेरी गेली. ब्राह्मणानं सांगितलं उद्याचा दिवस तुम्हाला समर्पक पूजेसाठी आहे. इथं ब्राह्मण आहेत का? पुढे आहेत का? माझ्या हेच आहे आहे, चांगलं जवळ आहेत की. उत्तर देऊ लागल्यात ना दर, ठीक आहे नाही? हा, मग लगीन झाली काय की वाटलं झालं नाही का? होय का? बरं, करू मिळाली तर राहू द्या. तसं ती ऐका, लक्ष द्या माझ्याकडं. सत्यनारायण महापूजा. ब्राह्मणांनी सांगितलं, ए बाळानो गबसा, उद्याचा दिवस तुमच्यासाठी महत्वाचा आहे. उद्याच सत्यनारायण घालावं. मग आपण काय म्हणतो? पोरगी नाही म्हणजे सुनबाई नाही, माहेरी गेली आहे देवा, कसं करावं? मग ती पर्याय काढतात त्याच्यातून. पोरगी गेली तर का झाले?
महिनाभर लागते पुन्हा ही गत जायला. एक काम करा की द्या पोराच्या कमरेला सुपारीन बसवा पूजेला. बरोबर आहे का? असं म्हणतात ना. मग सुपारी पोराच्या कमरेला देऊन आपण सत्यनारायणाच्या पूजेला बसवतो. आतापर्यंत सुपारी कोण होती? सोमा कोण होती? गणपती. कमरेला दिल्यावर पोराच्या कोण झाली? बायको. किती सत्यनारायण घातल्यावर त्याचा संसार सुखाचा होईल? पूजेचं वर्म चुकलं. वर्म चुकलं की केले कर्म झाले त्याची भोग आले उपजले मेले ऐसे किती. पण किती पूजा करा, किती सत्यनारायण घाला, तिथं वर्म चुकलं. आता माफी मागून एक दृष्टांत देते ऐका. माफी मागून नवीन लग्न झालेलं जोडपं, एकच पोरग माय बापाला, लग्न करून घरी आलं बायको घेऊन. माईनं त्याचं लग्न व्हावं म्हणून नाही त्या देवाला दंडवत, नाही त्या देवाला नवस, आणि नाही त्या देवाला तोरणं, नाही त्या देवाला भंडारा, नाही त्या देवाला गुलाल उधळला. पोराचं नेमोनेमी लग्न झालं, नवरी घरात आली. 4 महिने झाल्यावर पोरगी नवऱ्याच्या मागं लागली, मला बाजूला राहायचंय, मला बाजूला राहायचंय. पोरग म्हणायचं माझ्या मायबापाला मी एकटाच आहे, मला बाजूला राहायचंय. अजिबात तुमच्या मायबापाचे पवाडे गायचं नाही माझ्या समोर. बाजूला राहिलात तर राहते, नाही राहिलात तर जाते. बॅग भरली, बडीत आणली. यानं म्हणला जरा थांब ग, माझ्या आईला जाऊन विचारून येतो. पळू पळू आईकडे गेलं. आई, बाजूला राहिलं तर राहते म्हणते, नाही राहिलं तर जाते म्हणते, कसं करू आई? त्या आईनं तोंडावर हात फिरवला आणि सांगितलं, बाळा तुला बायको मिळावं म्हणून मी लई खूप पर्याय केले, प्रयत्न केले, पण तुला बायको मिळाली. बाजूला राहा पण सुखाचा संसार कर, ही माझी इच्छा आहे. म्हणल्या पोराला आनंद वाटला. आई बाजूला द्यायला तयार आहे म्हणला. 4x4ची खोली बापानं त्याला दिली. त्या खोलीमध्ये बसून संसार करू लागला. म्हातारं उठलं, शेतात बैल बांधलेले होते आणि बरोबर पाळी घालायला घरून निघाले 9 वाजता. जाताना म्हाताऱ्यानं दारातून म्हणलं, होई गा. आता पूर्वीचे माणसं बायकाला होई ग म्हणतात. का म्हणतात तुम्हाला? काही म्हणतातच का नाही? हुई ग म्हणला. आता हुईगच म्हणतात की आपल्याकडे. ते नांदेड जिल्ह्यामध्ये बायकोला बारदाना म्हणतात. मी खोटं सांगणार. मी कथेला गेले होते आणि कथेला गेल्यावर थोडंसं 2-2:30 वाजले आम्हाला तिथं जायला. श्रीमंताच्या बंगल्यात नेल्यावर असं बसलो. पाणी आणून दिले त्याने, चहा आणून दिला, आम्ही चहा घेतलं. मग हे निघाले सगळे गायक वादक पुढे. ते कार्यकर्त्यांनी म्हणले, ताई काही पाहिलं का म्हणले. मी म्हणले, काय हो महाराज? आमचा बारदाना म्हणलं. मग बारदाना म्हणल्यावर तिकडे कापूस जास्त आहे. मला वाटलं पोती आणून ठेवलं असेल, पण असल्या घरात कुठं ह्याचं काम राहिलं असेल कापूस वेचायचं यांचं. म्हणून मी इकडं बघू लागले, पोतेच दिसणार. ताई म्हणले, काय शोधताय म्हणले. मी म्हणलं बारदाना. पळू मध्ये गेलं आणि बायकोच्या हाताला धरून बाहेर ओढून आणलं. ताई म्हणला, हा आमचा बारदाना. अरे म्हणलं, हा बारदाना. मी म्हणलं, आमच्याकडे गहू, शेंगा, सोयाबीन, तुरी, मूग, उडीद भरायच्या पोत्याला बारदाना म्हणतात. म्हणलं, छे म्हणला, काय सांगू ताई म्हणला, आमच्याकडे बायकोला बारदाना म्हणतात. पण कारण त्यानं म्हणला, त्या पोत्याचं तोंड कधीतरी लागतंय म्हणला, पण ह्या पोत्याचं तोंड झोपेतून उठल्यावर झोपेपर्यंत कधीच बंद नसतंय म्हणला. म्हणून याचं नाव बारदाना आहे म्हणला. आता जेवढ्या लोकाला बायका त्यांनी उद्यापासून विजय भैया कुठे गेला बारदानाच म्हणायचं. नावच बायकोचं बारदाना. तसं भाषा बदलाय कुणीकडे. तसं यानं दारातून म्हणला, होई गा मी शेताकडे चालूय म्हणला पाळी घालायला, आणि तू काही शेताकडे येऊ नको, 12 वाजता मी घरी येतो जेवायला, तुझे पाय दुखतात. ह्यानं बापाचा आवाज ऐकलं की हे बी दारात आलं. ह्यानं म्हणला, ऐ बायको. आताचे पोरं बायको म्हणल्यात लाडानं. बायको म्हणल्यावर तिनं म्हणली, काय? मी बी 12 वाजता येतो जेवायला, तू येऊ नको शेताला म्हणलं. बरोबर बाप एका वावरात, हा एका वावरात. बाप घरी जेवायला निघाला की हाही जेवायला निघाला. दारातूनच बापानं म्हणला, वाढ लवकर वाढ, बैल बांधून आलोय. वाढ म्हणल्या म्हातारीनं भाकर मोडली, बेसन टाकलं, खा म्हणून पुडी ठेवली. बाप जेवायला लागला आणि हे दारातूनच असं बापाकडे वाकून बघितलं आणि घुसला आपल्या घरात. आणि तिनं नेमोनेमी ती पत्र्याच्या बाहेर पनाळ्या पडतात बघा, पनाळ्या राहतात की एवढे हातात बाहेर, भिंत बिजुनी म्हणून सोडतात. त्या भिंतीच्या दुपारी 12 वाजता सावलीला पोतं आतरून बसलती. रिकामं ताट, रिकामी वाटी, रिकामा तांब्या घेऊन. त्यानं म्हणला, उठ, मी बी बैल बांधून आला म्हणला, उठ जेवायला वाढ म्हणला, उठ लवकर. तिनं म्हणली, काय करू माय म्हणली,
तुम्हीच करा आणि मला खाऊ घाला. हे म्हणला तू काय केलीस म्हणला सकाळपासून. नाही म्हणली तुम्हीच करा आणि मला खाऊ घाला. पण तुला का झालंय मी करून खाऊ घालावं. माफी मागून बोलते बरं. तुला का झालंय म्हणली. काय सांगू तुम्हाला. उठले तुम्ही शेताकडे गेलो मी गच्चीवर गेले एका कावळ्यानं शिवलंय मला म्हणून तुम्हीच करा आणि मला खाऊ घाला. मग काय करू म्हणला. भात घाला दूध भात साखर तूप 4 दिवस 2 जण खाऊ म्हणली. ह्याला आनंद वाटला आता भात आणि तूप खायला मिळते. घरात गेलं हे डबा उघड ते डबा उघड तांदूळ नाही साखर नाही दूध नाही तूप नाही. त्याने म्हणला बायको तांदूळ नाही दूध नाही साखर नाही तूप नाही. तिने म्हणली मालक जा दुकानात चौकात किराणा दुकान आहे 1 किलो तांदूळ अर्धा किलो साखर अर्धा लिटर दुधाची पिशवी आणि 2 छटाक तूप घेऊन या. असं दाराच्या बाहेर आलं आणि बाप जीवलेलं वाकून बघितलं. कधीच दुकानला गेलं नव्हतं. असं आता तू पण भात खायचं म्हणून एवढं रंगात आलं त्यानं आणि गाणं म्हणे दुकानला निघालं. ढिंग चांग टिचांग ढिंग चांग टिचांग ढिंग चांग टिचांग असं करी 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 दुकानदार म्हणलं बाबा एवढं पोरग खुश का दिसलेलं म्हणलं गाणं म्हणते दुकानदार. बंद कर रे बाबा का पाहिजे तुला का देऊ. काय नाही म्हणला दुकानदार काका 1 किलो तांदूळ द्या अर्धा किलो साखर द्या अर्धा लिटर दुधाची पिशवी द्या 2 छटाक तूप द्या. दुकानदारनं 1 किलो तांदूळ दिलं तांदळामध्ये अर्धा किलो साखरेची पुडी टाकली अर्धा लिटर दुधाची पिशवी टाकली. म्हणला तूप लय घट झाले म्हणला कागदावर देतो हातावर घेईन मग घरला जा. असं घेतलं कागद तुपाचा हातावर घेतलं इकडं पिशवी. कसं गेलतं दुकानला कसं गेलतं गाणं म्हणत. आता माघारी कसं निघालं. एक बार तांदळाकडे एक बार तुपाकडे एक बार तांदळाकडे एक बार तुपाकडे डिंग चिंग टिचिंग डिंग चिंग टिचिंग डिंग डिंग निघालं. भर चौकात आलं. वडाचं उंबराचं पिंपळाचं असं धारेश्वराचं मोठं मंदिरासारखं मंदिर. 3 झाडं बुड एकत्रित मोठा वृक्ष. त्या झाडावर 2 कावळे 2 दिवस उपाशी होते. त्या कावळ्याने म्हणले पट्ट्या तांदूळ झाकून निघालाय आणि तूप उघडं निघालाय. खा गबरू सापडला बाबा म्हणले. दोघं एकमेकाला बोलले 4 दिवस झाला आपण उपाशी आहो म्हणले. तू तिकडून धर मी इकडून धरतो वरी घेऊन. त्याला नाही तुपाच्या कागदाला भर म्हण्या 2 कावळे आले तिकडून पकडलं इकडून पकडलं तुपाचा कागद वरी घेऊन गेले. असं बुडात बसले आणि 2 जण खायला सुरुवात केली. ह्यानं असं बघितलं आणि बायकोनं बोलल्याला ह्याला आठवलं कावळ्यानं शिवलंय म्हणून. तिथंच पिशवी टाकलं नीट घरला आलं. तिने म्हणली का झालं दुकान बंद आहे का. तांदूळ नाही साखर नाही दूध नाही तूप नाही. काय सांगू तुला म्हणलं. तिच्याकडे असं निहाळून बघितलं नीट घरात गेलं. तिच्यासारखं पोतं आणलं तिच्यासारखं ताट आणलं तिच्यासारखा तांबे आणलं तिच्यासारखी वाटी आणलं. तिनं इकडल्या बाजूला बसली की तिच्या निट्टुब्यानं इकडल्या बाजूला बसलं. इकडल्या बाजूला तिने म्हणली का झालं. काय सांगू म्हणला तुला एका कावळ्यानं शिवलंय तू 4 दिवस बसणार आहेस. या पट्ट्याला 2 कावळ्यानं शिवलंय 8 दिवस बसणार आहे म्हणलं. मला सांगा जीवनात जर माणसाला वर्मच कळत नसेल तर त्याचं कर्म चुकल का हो. चुकत नाही. उपजले मेले ऐसे किती. प्रपंच असू द्या किंवा परमार्थ असू द्या दोन्ही प्रपंच आम्हाला कसा करावा हेही कळालं पाहिजे आणि परमार्थ आम्हाला कसा कळावा कसा करावा हेही कळालं पाहिजे. म्हणून पहिली देवता आम्हाला कळाली पाहिजे. तिचं नाव गणपती. सुपारी निर्गुण आहे मूर्ती सगुण आहे. दुसरी देवता तुळशीमध्ये ठेवलेला शालिग्राम हे निर्गुण आहे. विठेवर विराजमान असलेला पांडुरंग परमात्मा हा सगुण आहे. आमच्या महादेवाचे पिंड मात्र आत बसलेली निर्गुण आहे आणि स्मशान भूमीमधली मूर्ती मात्र सगुण आहे. माता भगवतीचा घट 9 रात्रामध्ये जिची आम्ही स्थापना करून पूजा करतो जिला माळ घालतो ती मात्र निर्गुण आहे. आणि तुळजापुरात सिंहासनावर बसलेली तुळजा भवानी मात्र सगुण आहे. म्हणून एक बाजूला आम्हाला निर्गुण कळालं त्याचे पोवाडे गायले की आम्हाला सगुण प्राप्त होतं आणि निर्गुण जर नाही कळालं तर आम्हाला सगुण प्राप्त होत नाही. हरी सगुणाची सेज निर्गुणाची
निर्गुणाची बाज सगुणाची निर्गुणाची निर्गुणाची बाज सावळे विराज विटेवरी. सावळा परमात्मा तुम्हाला आम्हाला कळण्यासाठी निर्गुण तत्व आणि सगुण तत्व निर्गुणाची गर्जना कडावीन सगुणाचे पोवाडे गावे. ज्यांची गरज तापवाडे कणी काळ पाया पडे. तुकोबाराय म्हणतात गर्जना जरी केली तर काळ झुकतो आणि ऐका पोवाडे जरी गायले तरी काळ झुकतो. पण गर्जना आणि पोवाडे जर नसले तर गेल्यावर सुद्धा लोक राम नाम सत्य आहे म्हणायला भीतात. लक्ष द्या. पण पाठीमागे जाणारे राम नाम सत्य आहे म्हणतील पण जाणारा थोडंच म्हणणार आहे. म्हणून जाणाऱ्याचा उद्धार व्हावा याच्यासाठी गर्जना करावी. पहिली गर्जना नामाची, दुसरी गर्जना ज्ञानाची, तिसरी गर्जना शांतीची, चौथी गर्जना वैराग्याची आणि पाचवी गर्जना निष्ठेची केली की तुमच्या आमच्या जीवनामध्ये कोणत्याच गोष्टीची अपेक्षा करायची गरज नाही. काळ्या गुलाम सलाम करी तुका याद शरण आला आणि ज्याचा काळ गुलाम झाला त्या संतांचं नाव आहे तुकाराम महाराज. पण तुकाराम महाराजाला काळ शरण आला शरण म्हणून ज्यांची गरज पवाडेन कळी काळ पाया पडे. काळ पाया पडू लागला तुकोबारायांच्या समोर. काळ गुलाम सलाम करी. मग आम्ही भजन केल्यावर गर्जना केल्यावर पवाडे गायल्यावर जर आमचा काळ गुलाम सलाम करीत असेल तर आम्ही बाकी काही गोष्टी करायची गरज आहे का नाही. बायको तहसीलदार असावी, नवऱ्याचा वाळूचा धंदा असावा. नवऱ्याचा बरोबर आहे का इंजिनियर ताई. नवऱ्याचा धंदा वाळूचा असावा आणि त्याची बायको तहसीलदार असावी. त्याला काय भीती आहे का कोणाची. किती मी वाळू उपसा करील की हो, का तर त्याची बायको तहसीलदार आहे. जाऊन जाऊन लोक सांगायला जाणार आहेत कोणाकडे. तसं का नाही. देव जर संताच्या जवळ असेल तर तुमची निंदा करायची कुणी गरज नाही, तुमची स्तुती करायची गरज नाही. का तर काळच तुमचा गुलाम होतोय. काळ देहाशी आला खाऊ आम्ही आनंदे नाचू गाऊ. काळ आमच्या समोर गुलाब झाला
पण कोणत्या देवाची सेवा केली म्हणून काळ आमच्या चरणाजवळ आला, अभंगाच्या दुसऱ्या चरणावर. पंढरीचा राणा, पंढरीचा राणा, जगद्गुरु तुकोबा राय म्हणतात, माझं खरं वाटत नसेल तर काय करा, 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण वाचा. बरोबर आहे. पुसा 6 चव 18 जना. 4 वेदाला विचारा, 6 शास्त्राला विचारा आणि 18 पुराणाला विचारा. 18वं पुराण श्रीमद भागवत ग्रंथ आहे. माझ्यावर विश्वास ठेवू नका, पण या ग्रंथावर विश्वास ठेवा. संतावर नाही ठेवला तर चालतं, पण ग्रंथावर ठेवा. ऐका, एकाच ग्रंथाचा पुरावा देते तुम्हाला. 18 पुरावा द्यायला, 18 ग्रंथांचा पुरावा द्यायला जन्म जाईल आपला. संत जगद्गुरु तुकाराम महाराजांनी गाथा लिहिला. बरोबर आहे. एक अभंग माणसाला पाठवत नाही हो. संत रात्रंदिवस त्याच्यात आहेत. गाथा लिहिला आणि ते गाथा लिहिल्यानंतर ते दुष्टांनी गाथा इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवला. इंद्रायणीच्या डोहामध्ये बुडवल्यानंतर पहिलं उपोषण जे घडलं त्यावेळेस ते तुकाराम महाराजांनी केलं. इंद्रायणीच्या काठावर इंद्रायणीचं पाणी पिऊन 13 दिवस उपोषण केलं आणि इंद्रायणीला एकच विनंती करत होते, माय कागदावर दगड ठेवून बुडवलाय, म्हण कागदवरी येत नाही, पण ऐक ना, तुला विनंती करतो, त्या कागदावरलं नाव आणि शब्द मात्र मोडू देऊ नको. 13व्या दिवशी कागदासहित इंद्रायणीतला गाथावरी आला. दगडासहित. दगड तसाच जशाच तसा, कागद भिजला नाही. आणि ते कागदासकट इंद्रायणी घेऊन वरी आली. त्यावेळेस तुकाराम महाराजाला आनंद वाटला नाही, दुःख झालं. तुकोबाराया ज्यावेळेस इंद्रायणी कागद घेऊन येत होती त्यावेळेस तुकाराम महाराज कमर इतक्या पाण्यामध्ये गेले. हे देवा, माझा जर गाथा बुडाला आणि गाथ्यातले शब्द जर गेले तर या इंद्रायणीच्या डोहामध्ये मी देहत्याग करीन, माझा आत्मा इथं सोडन, मला जगायचं नकोय. का तर मी शब्दाची शस्त्रे जाणा, शब्दाची शस्त्रे माना, एक एक शब्दांची रचना मी अनुभवावर केलेली आहे. आता तुकोबाराया मरतील या उद्देशानं इंद्रायणी एक स्त्री आहे, तिनं ते गाथा घेऊन वरी आली. तुका, हे तुझा लिहिलेला गाथा मी दगडासहित वरी घेऊन आले. अरे याच्यावर जो दगड बसला तो सुद्धा तरलाय, हे बघ धर.
कशा तारी येणार जळी दगडा सहित वह्या तैशा तारी येल्या लाह्या पायनातल्या लाह्या जऱ्या जशा वरी यावं धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषात धन्य आम्ही जन्म आलो दास विठोबाचे झालो. पण तुकाराम महाराज म्हणले नाही, म्हणले माय 13 दिवस मी उपोषण केले, मरायला आल्यानंतर तू गाता घेऊन वरी आली, याचा मला आनंद झाला नाही, याचं मला दुःख वाटतंय. तुझ्या लेकराची तू परीक्षा बघतीस का? तेवढ्यामध्ये एका सामान्य व्यक्तीनं पाहिलं, गावात जाऊन सांगितलं तुकाराम महाराजाचा गाता तरला 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 म्हणल्यावर सगळं गाव बघायला त्या ठिकाणी. म्हणले तुकाराम तुमची मिरवणूक काढू गावामध्ये, चला गाथा पुढे तुकोबाराय पाठीमाग तुमची मिरवणूक काढू, तुमच्या गळ्यामध्ये फुलांचे हार घालू. तुकोबारायने म्हणले एवढं कौतुक नको, तो हा पंढरीचा राणा, तुम्ही घेऊन जा गाथ्याची मिरवणूक काढा, पण मी इथंच थांबतो. तिथंच तुकोबाराया थांबले आणि इंद्रायणी ज्यावेळेस डुबायला लागली त्यावेळेस इंद्रायणीला म्हणले ए माय थांब, मला तुला विचारायचंय, तुला गाथा मला वरी द्यायचीच होती तर 13 दिवस मला उपोषण तू का करायला लावलं? पाणी पण उपवाशी तुझ्या त्या लेकराला का मारलं? ऐका त्या इंद्रायणीचं उत्तर, तुकाराम तुझ्या तुका या नावामध्ये राम दडलेला आहे रे, नाम घेता कापे ये मग. ऐक, सगळं जग हे विश्व इंद्रायणीचे स्नान करण्यासाठी येतं आणि पाप या इंद्रायणीच्या डोहामध्ये सोडून जातं. प्रत्येक मंदिरामध्ये प्रत्येक गावामध्ये या तुझ्या ग्रंथांचं पारायण होत असेल तुका, पण या इंद्रायणीला पारायण करायला कधी मिळणार होतं रे? दुष्टाने गाता आणून माझ्या वटीत टाकला आणि तुझ्या या इंद्रायणी मातेनं या पाण्यात बसून त्या गाथ्याचं पारायण केलं. म्हणून तुका तू लेकरू आहेस आणि माय आहे, मला माफ कर. तुझ्यात मी कुणाला पाहिले तर जगाच्या बापाला पाहिले, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर, सर्व सुखाचे आगर म्हणे नरहारी सोनार, सर्व सुखाचे आगर जनी म्हणे सारंगधर, सर्व सुखाचे आगर तो हा उभा विठेवर. अरे सगळं सुख जर मी पाहिलं असेल तर तुझ्या या पहिलं गात्याच्या शब्दात मला कोण दिसला? तो हा पंढरीचा राणा आणि पुसा 6 चव 18 जण. बाकीच्या पुराणाला मी विचारत नाही त्याला, कारण का वेदांनाही नाही कळला अंत पार याचा आणि कानडा राजा पंढरीचा. अरे हा देव आहे म्हणून वेद सुद्धा मला गरज नाही, शास्त्राची मला गरज नाही, ग्रंथांची मला गरज नाही, मला कुणाची गरज आहे? तुझ्यासारख्या संतांची गरज आहे विठाला. म्हणून संतांच्या संगतीचं सानिध्य माणसाला प्राप्त झालं, खऱ्या संतांच्या संगतीचं. पूर्वीचे संत भोळे तो ही माणसं, या माणसांना कशाची गरज नाही. 4च आहेत पण पक्के आहेत. काय असतं पहा, हजारो टाळकरी असून उपयोग नाही. आम्ही आमच्या कपड्याकडे बघूनच भक्ती करायला सुरुवात केली, पण नाही, पांढरं शुभ्र अंगावर वस्त्र कशासाठी आहे? याला कधीच डाग पडू नये याच्यासाठी. म्हणून परमार्थ हा मस्तीत असावा, शिस्तीत असावा. पण आमचा शिस्तीत बी नाही, मस्तीत बी नाही. आम्ही जर आमच्या मस्तीतच भक्ती केली ना मावशी, काही लागत नाही. पण आम्ही आमच्या मस्तीत असलं पाहिजे आणि आम्ही आमच्या शिस्तीत असलं पाहिजे. मग त्याने कधीच इतराच्या समोर हात जोडायची गरज नाही. आपोआप नम्र झाला भूतातिने कोंडिले आनंद. पण आम्हाला पांडुरंगाची सेवा करायची असं सांगतात. पण ऐका, पांडुरंगाची करता करता आम्हाला क्षणभर वाटतं व या धारेश्वराची सुद्धा करावी. अशा बायाला सांगितलं 1 लोटा जल सर्व समस्याचा हल. मग आता सगळ्या बायांची ओढ महादेवाकडे लागली. कशासाठी? पाणी. पहिलं कधी धोतरा वाहिला का हो? धोतरा
कधी तर वाहिला का आपण? हं बरं, कधी शमी पत्र तर वाहिलं का? माझ्याकडे लक्ष द्या. सोन्याची घंटावरी बांधली. अरे बापरे म्हणला, गावातल्या बाया ही वरली घंटीच न्यायला येता म्हणला, महादेवाला येत नेता म्हणला. आज असं करतो म्हणला, मी रिकाम्या हातानं आला म्हणला, पण आता रिकाम्या हातानं माघारी जात नाही म्हणला, ही घंटीच काढून घेतो म्हणला. का झाला सोन्याचा भाव म्हणला, आज जातो घेऊन म्हणला. पण तिथं जेवढं समाज भाग गेला दूर आणि एकटाच मध्ये राहिला पट्ट्या. पण आता ती घंटीवरी उंच बांधलेली, त्याला काही त्याच्यावर शिडी नाही, तिथं खुर्ची नाही, स्टूल नाही. आता कसा तोडू बाबा, कसा काढू बाबा, ही घंटी विचार करू लागला. त्यानं काय केला, महादेवाच्या पिंडीवरच 2 पाय ठेवला. असा पिंडीवर 2 पाय ठेवला आणि वरी असा हात केला की ते घंटीला स्पर्श झाला. घंटीला धरला आणि असा उभा टाकला. भोलेनाथाने खालून म्हणले, ए बाळा पडशील, नीट उभा टाक. बघितलं, कोण असेल बाबा मला बघतोय, कोण म्हणत असेल म्हणलं. पुन्हा म्हणले, ए राजा तुलाच म्हणतोय रे, गच्च पकड, पडशील. असा करून बघितला खाली. देवा, गावाने तुला बेल वाहिलं, गावानं तुला शमीपत्र वाहिलं, गावानं तुला धतुरा वाहिला, गावाने तुला विभूती दिली, गावाने तुझ्या पेटीत दान टाकलं, तू त्यांच्याशी बोलला नाहीस आणि माझ्याशी कसं काय बोललास म्हणला. मी तुला का दिला हो म्हणला. महादेवाने म्हणले, जे जगाने मला आजपर्यंत दिलं नाही तू दिलास. काय दिलास? अरे या पिंडीवर सगळं काही लोकांनी वाहिले असतील, पण स्वतःला कधी वाहिले नाहीत. तू स्वतःलाच मला वाहिलेस म्हणले. तूच माझं फुल आहेस, तूच माझं बेल आहेस, तूच माझं शमीपत्र आहेस आणि तूच माझा धतूर आहेस. माझ्यावर ज्यावेळेस तू विराजमान झालास, तू माझा आहे आणि मी तुझा आहे. म्हणून स्वतःलाच ज्या दिवशी आपण देवाला वाहतो, आपणा सारिके करीती तात्काळ आणि नाही काळ. मग आम्ही स्वतः कधी देवाला वाहिले का हो? दंड देवळात आणि चित्त बाहेरले दारात. पण आमचं चित्त तिथं आहे, आम्ही जातोय त्याच्याकडं, पण आम्ही थोडंच आम्ही स्वतःला वाहतो. वाहिला उद्वेग दुःखचे केवळ भोगणे ते फळ संचिताचे. म्हणून परमार्थ हे देव मिळणं गरजेचं नाही. माफी मागून बोलते, देव कळणं गरजेचं आहे. पण आम्हाला तारुण्यात कळतच नाही हो, म्हातारपणातच कळतो. हरी हे जरी नाही कळलं मग दुसरा येईल, हे जरी नाही कळलं.
मल्हारीची बाई माझी मल्हारी मल्हारीची बाई मल्हारी शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय। धर्मवीर शिवाजी महाराज की जय। वाजवा लेकरासाठी टाळ्या आहे बा. काही कसं आले मी थोडे का होईना इथं माय बाप आल्यात का तुम्ही सांगा. ज्यांची गरज तापवाडी कळी काळ पाया पडे त्याच्या नामाची गर्जना करण्यासाठी या धारेश्वराच्या मंदिरामध्ये मौजे किल्ले धारूर या ठिकाणी धारेश्वर भोलेनाथ यांच्या प्रांगणामध्ये 7 दिवसाची कथा करण्याची संधी मला या सर्व पुरुष वर्ग महिला वर्ग सर्व कमिटी या सर्वांच्या सानिध्यामधून ही सेवा माझ्याकडे देण्यात आली. ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला आपल्याच गावातले सुपुत्र हरिभक्त पारायण विजय भैया त्यांच्यामुळे या ठिकाणी माझा येण्याचा योग आला. आणि या ठिकाणी आल्यानंतर तुमच्या सर्व माता भगिनीचा सर्व तुमच्या भावनेचा आनंदाचा तो क्षण मला साजरा करण्यासाठी आजचा दिवस माझ्या जीवनामध्ये भाग्याचा उभवला. भाग्य तरी नव्हे धन पुत्र दारा निकट वास बरा संतान पायी ही 5व्या दिवसाची कीर्तनवृत्ती तुमच्या सर्व माईबापांच्या चरणावर समर्पित आहे. या ठिकाणी मृदंगासाठी मृदंगाचार्य मृदंग महामेरू तेजस महाराज या ठिकाणी वय लहान आहे मूर्ती लहान आहे पण कीर्ती महान आहे म्हणून मरावे परी कीर्ती रूपी उरावे. या बाळासाठी एक बार जोरदार टाळी वाजवा.
या ठिकाणी दुसरे मृदंगाचार्य आमचे सोमनाथ महाराज पळशीकर ते कथेलाही साथ करतात, मृदंगाची साथ केली, त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी आमचे महाराज आदरणीय वंदनीय पूजनीय मंजाळे महाराज विटेकर या ठिकाणी विराजमान आहेत. त्यांच्याही चरणबिंदावर माझा साष्टांग दंडवत आहे, प्रणाम आहे, प्रणिपात आहे. त्यांना साथ करण्यासाठी ज्यांना मी 17 वर्ष माझ्याजवळ घेतलेलं आहे, ते मृदंगही वाजवतात, गायनही करतात. माझ्यावर कुठलाच लोड नसतो. तिथून यायचं इथं करायचं, तिथून यायचं इथं कीर्तन करायचं, एवढंच काम माझ्याकडे असतं, बाकी काय काम नाही. ते सर्व गुण संपन्न असं छत्र माझ्या पाठीमागे आहे आमचे भावगीर महाराज, त्यांनाही धन्यवाद. या ठिकाणी हे गुणवान गुणीजन 3 कासा टाळकरी मंडळ या ठिकाणी. हा टाळ म्हणजे आमचा साज आहे, टाळ म्हणजे आमचा दागिना आहे, टाळ म्हणजे आमचा अलंकार आहे. म्हणून टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाटते चालावी पंढरीची. हे 3 सुपुत्र या गावातील या ठिकाणी टाळ घेऊन विराजमान राहिले. त्यांच्याही चरणबिंदावर माझा साष्टांग दंडवत आहे, प्रणाम आहे, प्रणिपात आहे. सुंदर असं शिष्टम आहे. तेही त्या ठिकाणी बसून मला सुंदर गोड असा आवाज दिले, त्यांनाही धन्यवाद. गोड असं चॅनल या ठिकाणी आमचे बंधुराज घेऊन बसलेले. हरिभक्त पारायण मनोज खिंडरे, मनोज भाऊ खिंडरे या ठिकाणी चॅनलचं नाव. कीर्तनाचा स्वर या ठिकाणी ते चॅनल घेऊन विराजमान आहेत. त्यांच्याही कीर्तनाच्या या स्वर चॅनलला सबस्क्राईब करा. ज्याला ऐकावं वाटत त्याने परत परत हे कीर्तन तुम्हाला ऐकण्यासाठी मिळणार आहे. त्यांच्यासाठी एक बार जोरदार टाळी वाजवा. आणि तुम्ही सर्वांनी माझ्यावर खूप असं भरभरून प्रेम आज 5 दिवस दिलं, म्हणून तुम्ही तुमच्यासाठी एक बार टाळी वाजवा. स्त्रीचा परमार्थ म्हणजे असं आहे बघा, सगळं सोडावं लागतं आणि इथं येऊन बसावं लागतं, पण इथं बसल्यावर सुद्धा लक्ष आमचं संसारात असतं. पण असं नाही. मी त्यांच्या चेहऱ्याकडे पाहते, सकाळी 1 वाजल्यापासून ते संध्याकाळी 10 ते 10:30 पर्यंत या मंदिरामध्ये आहेत. मलाही त्यांचा आनंद वाटतो, त्यांनाही माझा आनंद वाटतो. हा आनंद केवळ 2 दिवसाचा तुमच्यात आणि माझ्यात राहिलेला आहे. म्हणून 2 दिवस कुठं जायचं नाही, केवळ उठायचं, कुठं यायचं. भांडलं तरी मंदिरात, मारलं तरी मंदिरात, हात फिरवला तरी मंदिरात, लात घातली तरी मंदिरात. का तर तुम्ही म्हणसाल मंदिरातच का यावं, देह मंदिर चित्त मंदिर एक तिथे प्रार्थना सत्य सुंदर मंगलाची नित्यवार. विठोबार कुमाई सगळ्यांनी हातवरी करायचं. आता सगळ्यांनी हातवरी आणि सुंदर भजन म्हणायचं. सर्वांनी हातवरी करू. हरी आलेच वाटतं आरतीला. बसा, घ्या बसून, बसा बसा. तुकाराम